आणि समोरासमोर चर्चा समोरासमोर आमने सामने आणखी शिपुर्डी पाठवायची नाही दुसरी. कुणाचा दबाव होता, कुणी काय केलं, विलंब का लागला, ह्याची चौकशी झाली पाहिजे ना. जर नाही केली तर आम्ही स्वतःहून कोर्टात जाणार आहे आणि कोर्टाकडनं मागणी करणार आहे. आणि एक सगळ्यात महत्वाचा यातला गंभीर विषय, नगर विकासाचा प्रमुख सचिव, नगर विकास विभाग 2, त्याच विभागाचा सचिव पहिल्यांदा बैठक घेतो आणि त्या बैठकीत सांगतो की फेरनिविदा प्रक्रिया राबवा. आणि तोच सचिव परत दुसऱ्यांदा बैठक घेतो आणि त्यावेळेस सांगतो की तुम्ही कार्यारंभ आदेश द्या. नेमकं काय झालं होतं, कशामुळं, म्हणजे सचिव नावाचा प्राणी तर का वेडा नसतो की, कशामुळे बदल झाला त्यांच्या मनात, काय परिवर्तन झालं नेमकं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. बरं, फेरनिविदा काढा म्हणून सांगणारा सचिव सांगतो की तुम्ही कार्यारंभ आदेश द्या. का पण केले, कुणाचा दबाव होता, कुणी काय केलं, विलंब का लागला, ह्याची चौकशी झाली पाहिजे ना. आणि 18 महिने ज्या लोकांमुळे ह्याला उशीर झाला, त्यात जे जीव गेले, त्यात जे अपघात झाले, त्याला जबाबदार कोणतं ठरवलं पाहिजे जबाबदारी. त्यात चौकशी तर आम्ही आलो तर आम्ही दोषी ठरतात. ही चौकशी झाली पाहिजे ना. आम्ही SITची मागणी करतो. आणि 18 सप्टेंबरची दुसरी जी बैठक झाली, म्हणजे पहिल्यांदा वेगळं बोलतात गोविंदराज, नंतर वेगळं बोलतात. आमचं म्हणणं एवढंच आहे किंवा तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे का झाल्या, उशीर का होतोय आणि ह्याच्यावर दबाव कोणाचा आहे, म्हणजे नगरपालिकेच्या CO पासून प्रधान सचिव नगर विकास पर्यंत कोणाचा दबाव आहे, त्यात कोण कोण भ्रष्टाचारावर बटलेला आहे, ह्याची चौकशी ज्यावेळेस SIT होईल त्यावेळेस सगळं समोर येईल. ह्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि अजून एक काल प्रेस नोट मध्ये म्हटलं की 60 कोटी रुपये वाचले. काय सांगितले की ही कामं आता चालू दराप्रमाणे होणार नाहीत, 23-24च्या दराप्रमाणे होणार. बरोबर आहे. मला त्यांना सांगायचंय की सध्या महाराष्ट्रात जो DSR आहे, दरसूची आहे, ही 22-23चीच लागू आहे. तुमची वैयक्तिक कुठल्या कंत्राटदाराची दरसूची लागू नाही. तुम्ही कुणालाही विचारा. आता जो DSR सध्या लागू आहे सगळ्या डिपार्टमेंटला हा 22-23चाच आहे. त्यामुळे हे 23-24च्या दराप्रमाणे कंत्राटदार काम करणार म्हणून कंत्राटदाराची पाठ थोपटायचं किंवा कंत्राटदाराचं कौतुक करायचं, हे जर कोण करत असेल तर मग ह्यात त्यांना अभ्यासात सल्ला सांगायला देतात दुसऱ्याला. ते आता सध्या दरसूची कुठली लागू आहे, 22-23 चालू आहे आणि तुम्ही काय सांगता की 23-24 प्रमाणेच काम होणार आणि यात 60 कोटी रुपये शहरवासियांचे वाचणार. चालू दराप्रमाणे केल्यास 60 कोटी रुपये जास्त लागले असते. मला काय विचारायचंय, जर चालू दरा परत फेरनिविदा झाली असती तर बिलो आलं नसतं का. आज शहरातली कामं 30% बिलो आहेत ना, 30% बिलो बिलो आले नसते का. कशाहून तुम्हाला अधिक म्हणजे अधिकच्या दराने मंजूर करायचं नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे तुम्हीच सांगता. अधिक दराने विषयच नव्हता. आणि अजून त्यात दुसरं, या निविदा प्रक्रियेला 18 महिन्याचा विलंब का झाला, एवढ्याच मुख्य प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि समोरासमोर चर्चा करू. ह्याच मुद्द्यावर समोरासमोर आमने सामने तुम्ही द्या. पुन्हा पळून आणखी शिपुर्डी पाठवायची नाही दुसरी. स्वतः यायचं, स्वतः चर्चा करायची. आमची तयारी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.